गणेशोत्सव आला की घराघरात एकच गोड पदार्थ सगळ्यांचा लाडका ठरतो, तो म्हणजे मोदक. साधारणपणे आपण उकडीचे मोदक बनवतो, पण कधी वेगळं काही झटपट करून बाप्पाला प्रसाद द्यायची काही मजा आवरत असते. म्हणूनच आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास अशी रेसिपी, ती म्हणजे रवा बेसनाचे मोदक. तिला लगेच सुरुवात करूयात. त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपले सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला, रवा बेसनाचे मोदक बनवण्यासाठी रव्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये बेसनाच्या निम्म्या प्रमाणामध्ये खोबरं, जेवढी बेसनाची क्वांटिटी आहे तेवढीच साखर, ड्रायफ्रूट आणि वेलची घेतली. प्रमाण अगदी साधं सोपं आहे. ह्या मोदकाचे चविष्ट होण्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे ह्याचं प्रमाण. चला, प्रमाण परत एकदा सांगते. त्याआधी साखर आपण मिक्सरला छानपैकी बारीक करून घेऊयात. या मोदकांसाठी आपल्याला बारीक पिठी साखर वापरायची आहे, त्यामुळे पिठी साखर अगदी फ्रेश करून घेतली तरीही चालेल. चला, साखर 1-2 मिनिटात छान बारीक पूड करून घ्यायची. अजिबातही रवाळ ठेवायची नाही, छान बारीक वाटून घ्यायची. चला, साखर छानपैकी वाटली गेली, ती काढून घेऊयात. आता सगळ्यात आधी सगळी वाटण्याची कामं आहेत ती करून घ्यायची. ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायच्यात, वाटून घ्यायच्यात, त्या आधी करून घ्यायच्या. म्हणजे एकदा कढईवरती ठेवली गॅसवरती की फक्त आपण सगळं साहित्य छान भाजून आणि परतून घ्यायचं आहे. वेलची ही छान बारीक करून घेतली आहे. वेलची जर तुमची मिक्सरमध्ये सहज बारीक होत नसेल तर 2 चमचे साखर घालून बारीक केली तरी चालेल. वेलची बारीक केल्यानंतर घालायचे खोबऱ्याचा मी किस करून घेतला होता, ते अगदी थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं. म्हणजे त्याचं छान रवाळ असं स्ट्रक्चर येतं आणि हे रवाळ स्ट्रक्चर आपलं मोदक खाताना खूप छान लागतं. आता हे सगळं प्रमाण मी आधी म्हटल्याप्रमाणे खूप महत्त्वाचं आहे. रवा 1 कप असेल तर त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये बेसन पीठ घ्या आणि बेसनाच्या निम्म्या प्रमाणामध्ये खोबरं घ्या. हे प्रमाण जर तुम्ही परफेक्ट घेतलं तर तुमचे रवा बेसनाचे मोदक परफेक्ट असे होणार आहेत. नाही तर तुम्हाला फक्त रवा खाल्ल्यासारखा लागेल, रव्याचा लाडू खाल्ल्यासारखा लागेल किंवा बेसन लाडू खाल्ल्यासारखा लागेल. परंतु हे प्रमाण जर अगदी परफेक्ट घेतलं ना, तर तुमचे रवा बेसनाचे मोदक अप्रतिम असे होणार आहेत. आता कढईमध्ये 3 चमचे तूप गरम करून त्यामध्ये मी 1 कप रवा होता तो घालून घेतलाय. आता रवा छान मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना मध्ये मध्ये तूप घालत राहायचंय. रवा बेसन भाजताना कधीही एकदम तूप घालायचं नाही. जसजसं लागेल, जसजसं तो पदार्थ भाजला जाईल तसं तुम्ही तूप घालत जा. इथे मी साधारण 5 चमचे तूप घातलेत संपूर्ण रवा भाजण्यासाठी. रवा छानपैकी भाजून घ्यायचा. खूप लालसर करायचं नाही आणि खूप पांढराही ठेवायचं नाही. फक्त लक्षात ठेवा, अगदी मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. छान गुलाबी रंगावरती रवा मी भाजून घेतलाय. आता कढई थोडीशी पुसून घेते, म्हणजे आपलं बेसन भाजायला सोपं जाईल. चला, आता कढईमध्ये परत एकदा तूप घालून घेते. आता बेसन भाजतानाही मी इथे 4 चमचे तूप घेतले, त्यावरती बेसन घालून घेते आणि जसं बेसन तूप शोषून घेईल तसं बेसनामध्ये आपण तूप ॲड करत जाणार आहोत. एकदम तूप मी इथे घालत नाहीये. चला, आता बेसन ही छान अगदी मध्यम गॅसवरती खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे. बेसनाचा थोडाही कच्चापणा आपल्या मोदकांना लागता कामा नये, त्यामुळे अगदी लो गॅसवरती बेसन छानपैकी भाजून घेऊयात. बेसनाला सुद्धा मी इथे 5 चमचे तूप पूर्ण वापरले. सुरुवातीचे 4 चमचे घातले होते आणि नंतर 1 चमचा घातलाय. तुम्ही बघू शकताय तूप छान एकजीव झाल्यामुळं बेसन छानपैकी भाजलं गेलंय. आता बेसन कढईमध्येच थोडंसं बाजूला सारूयात आणि सगळ्यात महत्त्वाचे आपले ड्रायफ्रुट्स तळून घेऊयात. या मोदकांमध्ये तुम्ही ज्यावेळेला काजू, बदाम, पिस्ते घालता त्यावेळेला ते खाताना इतके सुंदर दाताखाली येतात ना. आणि आवर्जून मी मोठे तुकडे घेतलेत, जेणेकरून खाताना ते आवर्जून जाणवावं की आपण मेवा खातोय. तुपावरती हे ड्रायफ्रुट्स अगदी थोडेसे गवळे गवळे भाजून घ्यायचे. खूप जास्त भाजायचे नाहीत, अगदी थोडेसे भाजून घ्यायचे. ते भाजले गेले की यामध्ये लगेच खोबरं घालून घ्यायचे. आता खोबरं यामध्ये भाजायचं कारण हेच की आपल्याला हे सुकं खोबरं आहे, खूप जास्त भाजायचं नाहीये, लाल तर अजिबात करायचं नाहीये. त्यामुळे तुपाचा फक्त छान त्याला वास खमंगपणा लागावा म्हणून 2 मिनिटं तुपावरती परतून घेतले. आता बेसन पीठ, हे खोबरं, हे ड्रायफ्रूट सगळं छान एकजीव करून घ्यायचं. छान एकजीव करून 2 मिनिटं भाजलं गेलं की यामध्ये आपला हा भाजलेला रवा बाजूला ठेवला होता तो घालून घेऊयात. प्रत्येक पदार्थाची भाजण्याची वेळ, त्याचं टेम्परेचर वेगळं राहतं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट भाजताना ती सेपरेट सेपरेट भाजा. जर तुम्ही एकाच वेळेस रवा, बेसन आणि खोबरं सगळं साहित्य भाजायला गेलं असतात ना, तर कोणताच पदार्थ व्यवस्थित भाजला जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळा त्याला वेळ देऊनच साहित्य एकजीव करून परत एकदा मी 2 मिनिटं भाजून घेतले. आता यामध्ये घालायचे दूध. जेवढं आपण खोबरं घेतलं होतं त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये जो चमचा आहे त्या सहाय्याने मी दूध घालून घेतले. अगदी थोडंसं दूध घालायचं, म्हणजे अगदी पोह्याच्या चमच्याने म्हणचाल तर 8 ते 9 चमचे दूध घालून घेतले. आता दूध आपण नंतरही घालणार आहोत, परंतु सुरुवातीला खूप जास्त घालू नका, नाहीतर अगदी त्याचा ओला लगदा होऊन जाईल. 8 ते 10 चमचे दूध घातल्यानंतर दूध छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर पिठी साखर घालायची आणि पिठी साखर या सगळ्या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायची.
दूध घातल्यामुळे आपला रवा शिजायला मदत होते. अगदी फकफकीत रवा ठेवायचा नाहीये, त्यामुळे आवर्जून दूध घालायचे. परंतु दुधाचं प्रमाण अगदी प्रमाणामध्ये ठेवायचे, मापात ठेवायचे. खूप जास्त जर तुमचं दूध झालं तर आपला हा अगदी शिरा होऊ शकतो. त्यामुळे इथे मी फक्त छोट्या चमच्याने 1.5 चमचे दूध घातले. म्हणजे जर तुम्ही फुलपात्राचा अंदाज घेचाल तर अर्ध फुलपात्र मी इथं दूध वापरले. आता दूध घातल्यानंतर परत एकदा हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं. एक वाफ काढायचे. वाफ काढल्यामुळे रवा छान शिजला जातो. अगदी कमी मॉइश्चर असलं तरी रवा छानपैकी शिजला जातो. आणि आपण पिठी साखर घातली, त्यामुळे ही पिठी साखर दूध घातल्याबरोबर ह्या सगळ्या मिश्रणात छान एकजीव होते, छान मुरली जाते. त्यामुळे साखर ही अगदी वेगळी राहत नाही. चला आता सगळं मिश्रण छानपैकी वाफवलं गेले. सुंदर असं हे आपलं सारण तयार झाले. आपली वेलची पूड जी आपण केली होती तीही यामध्ये मी घालून घेतली. आता लगेच याचे मोदक करायला घेऊयात. हे सारण आवर्जून गरम असतानाच मोदक करून घ्यायचे. जर थंड झालं तर रवा अगदी सुक्का फडफडीत व्हायला सुरुवात होईल आणि मोदक म्हणावा असा आवळला जाणार नाही. त्यामुळे गरम असतानाच मोदक करून घ्या. चला मोदकाच्या साच्याला तूप लावून घ्यायचं. छानपैकी मोदकाच्या साच्याच्या संपूर्ण खचांमध्ये तूप लावून घ्या. एकदाच लावायचं, परत लावायची अजिबातही गरज पडत नाही. त्यानंतर थोडं थोडं सारण घालत छानपैकी याचा मोदक करून घ्यायचा. आता तुम्हाला जर वाटलं की तुमचं सारण खूपच मोकळं सुटसुटीत आहे तर 1-2 चमचे तूप घातलं तरीही चालेल. चला आता छानपैकी साच्यामध्ये अंगठ्याच्या साह्याने दाबून असं हे सारण भरायचं. हे सगळं मिश्रण भरायचंय. म्हणजे आपला मोदक छानपैकी एकसारखा असा येतो. कुठेही मोदक तुटत नाही. आणि हे मोदक अगदी तुम्ही 8 ते 10 दिवस आरामात टिकवू शकता. अजिबातही खराब होत नाहीत, काही नाहीत. फक्त हवाबंद डब्यामध्ये ठेवा. 8 दिवस हे मोदक आरामात टिकतात. चला सुंदर असा हा मोदक मी तुम्हाला काढून दाखवते. किती सुंदर असा हा मोदक झाला. हा दिवस आपला गणपती बाप्पा आपल्याकडे असतो. दररोज उकडीचे मोदक तर आपण खाऊ शकत नाही. त्यामुळे असे मोदक तुम्ही बनवून आरामात ठेवू शकता. जे मोदक तुम्हाला अगदी ऐन वेळेला सुद्धा प्रसाद म्हणून वापरता येतील. त्यामुळे अगदी 10 ते 15 मिनिटात होणारे हे मोदक यावर्षी तुमच्या गणपती बाप्पासाठी हे नक्की करून बघा. अतिशय टेस्टी असे हे मोदक तयार होतात. चला आता याच पद्धतीने दुसराही मोदक मी करून घेते. याआधी उकडीचे मोदक, तळणीचे मोदक आणि साच्यातले मोदक या प्रकारच्या बऱ्याच रेसिपी मी अपलोड केल्यात. त्याही जाऊन एकदा नक्की बघा. अतिशय सोपी सुटसुटीत अशी पद्धत आहे. तळणीचे मोदक सुद्धा आपले एक 8 ते 10 दिवस टिकतील असे आपण बनवले आहेत. त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्यात. त्याही जाऊन एकदा नक्की बघा. म्हणजे तुम्हीही तुमच्या गणपती बाप्पासाठी 8 दिवसासाठी मोदक अगोदरच बनवून ठेवू शकता. चला दुसराही मोदक माझा इथे तयार झालाय. आता त्याचबरोबर या तुमच्याकडे जर मोदकांचा साचा नसेल तर तुम्ही सरळ या मिश्रणापासून लाडू बांधू शकता. अतिशय सुंदर असे हे लाडू वळले जातात. त्यामुळे मोदकच करावेत असं काही नाही. सुंदर असे तुम्ही याचे लाडूही करू शकता. याच पद्धतीने सगळे मोदक मी छानपैकी करून घेते आणि गणपती बाप्पाला ह्याचा नैवेद्यही दाखवून घेते. तुम्ही बघू शकता एकही मोदक फुटत नाही किंवा अजिबात त्याला काही चीर सुद्धा जात नाही. आहे असे मोदक छानपैकी आपले 8 दिवस राहतात. चला गणपती बाप्पाला आपल्या मोदकांचा नैवेद्य दाखवून घेते. तुम्ही देखील तुमच्या घरातल्या गणपती बाप्पासाठी हे मोदक नक्की करा. खमंग अशी आपली मोदकांची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, बनवून घ्यायचं असेल तर मात्र शेअर करा. अशाच खमंग, चविष्ट आणि नवनवीन रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच खमंग आणि चविष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.